नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये। आज आपण डी वॉर्ड जवळ आहोत। त्याचं कारण असं की गिरगावमध्ये वर्षानुवर्ष मासेमारी करणारा कोळी बांधव त्यांच्या बोटींवरती कारवाई झाली होती। या कारवाईनंतर प्रत्येक मुंबईकराच्या मनात हा एकच प्रश्न आहे की मुंबईमध्ये पहिला हक्क कोणाचा, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा की परकीयांचा। आता याच पार्श्वभूमीवर कोळी बांधवांसोबत मनसे मैदानात उतरली आहे। नेमकी त्यांची मागणी काय, त्यांचं म्हणणं काय, आज आपण इथे जाणून घेणार आहोत। सर नमस्कार, स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये। खरं तर कोळी बांधवांच्या बोटींवरती जी कारवाई झाली ती नियमबाह्य होती म्हणून झाली की कुठेतरी राजकीय षडयंत्र असं तुम्हाला वाटतंय? 100% त्याच्या मागे राजकीय षडयंत्रच आहे। कारण ह्या कोळी बांधवांचा या मुंबईवर पहिला अधिकार आहे, त्याच्यामुळे नियम बियम हा विषय त्याच्यानंतरचा आला। आणि राजकीय ॲक्च्युली झालंय काय माहिती आहे का, हा जो गिरगाव परिसर आहे, इकडचा जो मंत्री आहे आमदार मंगलप्रभात लोढा, याला इथून आहे ना मांसाहारी लोक म्हणजे मच्छी खाणारे, मच्छी विकणारे, या सगळ्यांना मुंबईतनं हद्दपार करायचं। आणि म्हणून कुठेतरी ह्या लोकांना त्रास द्यायला ह्या लोकांनी सुरुवात केलेली आहे आणि म्हणून हा विषय सुरुवात झालेला आहे। त्याच्यावर आता आम्ही पुढचं मनसेतर्फे आम्ही जी पुढची आमची मुवमेंट आहे ती आज केलेली आहे। आज आम्ही वॉर्ड ऑफिसरला एक पत्र दिलेलं आहे की ह्या गिरगाव चौपाटीवर खाण्याचे स्टॉल आहेत, पण तिथे शेवपुरी मिळते, पावभाजी मिळते, असे व्हेज स्टॉल आहेत। तर या मच्छीमार बांधवांना, आमचे जे आहेत मच्छीमार महिला आहेत, भाऊ आहेत, यांना तेथे खाण्याचे फूड स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून ताजे ताजे मासे, चिकन असो, मटण असो, अशा प्रकारचे पदार्थ ते तिथल्या तिथे तयार करतील आणि लोकांना तिथे सर्व करतील। अशा प्रकारे आपण ह्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे। सर आज तुम्ही पत्राद्वारे मागणी केली, आता यापुढे त्यांची प्रतिक्रिया काय होती आपल्याला ऐकायची आहे। आणि जर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मनसे स्टाईलने काय उत्तर देणार? बघा, मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मनसे स्टाईल काय असते सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे। आणि आम्ही काय चुकीची मागणी करतोय का? जर इतर ठिकाणी तुम्ही व्हेज लोकांना म्हणजे व्हेज खाणाऱ्या लोकांसाठी स्टॉल उपलब्ध करून देऊ शकता चौपाटीवर, तर नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांसाठी स्टॉल उपलब्ध का करू देऊ शकत नाही? ते त्यांनी द्यायलाच पाहिजे। आणि माझं तर असं स्पष्ट मत आहे, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मंत्री मंगलप्रभात लोढा यांना आवाहन करतो की ते सांगतात ना, मी सर्व समाजाचा आमदार आहे, मी सर्व लोकांना सामावून घेतो, तर या मच्छीमार बांधवांसाठी हे स्टॉल लवकरात लवकर कसे तयार होईल ही जबाबदारी आमदार लोढांनी घ्यावी। आणि ह्या लोकांसाठी जर लोढांनी स्टॉल उपलब्ध करून दिले ना, तर आम्ही सगळे समजू शकतो की लोढा सर्व समाजाचा आहे। सर कुठेतरी याच्या पाठीमागे कोळी बांधवांना हितून हटवण्याचा प्रयत्न होता असं तुमचं म्हणणं आहे? स्पष्ट आहे ना, त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केली ना। गेले कित्येक वर्षांपासून आहे ना या कोळी बांधवांना आहे ना चौपाटीवरनं हकलण्याचा प्रशासनाचा डाव चालू आहे। हा विषय आहे ना, हा विषय कित्येक वर्षांपासून चालू आहे, हा का आत्ताचा चालू नाहीये। त्या दिवशी त्यांच्या बोटी उचलून घेऊन गेल्या, काय कारण आहे? शासनाने स्पष्ट करावं ना, तुम्ही बोटींवर कारवाई का केली, यांना इथून का हकलवताय, हे शासनाने स्पष्ट केलं ना तर यांना पण कळेल ना की शासन कोणाच्या बाजूने आहे ते। म्हणून आणि आता काय झालेलं आहे, दिवसेंदिवस मासेमारी हा व्यवसाय आहे ना, हा हालाकीचे दिवस काढतोय। कारण जे मोठमोठे ट्रॉलर समुद्रात जातात त्यामुळे पारंपरिक मासेमारी करणाऱ्या लोकांना आहे ना जास्त मासे मिळत नाहीये। आणि जर हे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आहे तर त्यांना जर आपण तिथे स्टॉल उपलब्ध करून दिले आणि त्या माध्यमातून यांची उपजीविका चालली तर शासनाला ते का नको आहे? हे शासनाने करून दिलं पाहिजे। आणि मला तर पूर्ण खात्री आहे मंगलप्रभात लोढा हे करतील आणि यांना पण खात्री आहे लोढा साहेब करतील ना। त्याप्रमाणे लोढा साहेबांनी हे करून द्यावं, या मच्छीमार बांधवांना स्टॉल उपलब्ध करून द्यावे। मग समाजाला पण कळेल ना की लोढा फक्त जैन लोकांचा नाही आहे, तो लोढा सर्वसामान्य मराठी माणसांचा पण आहे। तर कोळी बांधवांच्या बाजूने मनसे ठामपणे उभी राहणार शेवटपर्यंत? 100% मनसे आजपर्यंत समाजातल्या प्रत्येक घटकाच्या मागे ठामपणे उभी राहिलेली आहे आणि यापुढेही राहणार आहे। आम्हाला सन्माननीय राजसाहेबांनी हीच शिकवण दिलेली आहे की जिथे अन्याय असेल तिथे ठामपणे उभं राहायचं आणि त्या समाजाला तिथे पाठिंबा द्यायचा। सांगा नेमकं काय मागणी आहे, काय म्हणणं आहे? आम्ही वर्षानुवर्ष आज 5 पिढ्या गिरगाव चौपाटी मी वास्तव्याला आहेत। आज आमची शासनाकडे पूर्ण जमिनीची जागेची नोंदणी आहे। आमचा कोळीवाडा 12 जानेवारीला 95 मध्ये पाडला, त्यापासून ह्या गोष्टीला आम्ही आज 26 वर्षांनी संघर्ष करत आहोत। प्रत्येक सरकार येऊन गेलेलं आहे, प्रत्येक माध्यमातून मी प्रयत्न केलेले आहेत सगळ्यांकडे जाऊन की आमचे न्याय द्या, आम्हाला न्याय द्या। कोर्टाकडून आम्हाला 2001 मध्ये न्याय मिळाल्यानंतर सुद्धा कलेक्टरने हे मनामध्ये विश्वासात घेतलेलं नाही आणि आम्ही अजून त्रासदायक झालेलो आहेत। हाय पॉवरची इंद्राणी मलकानी ही आम्हाला वारंवार येऊन त्रास देत आहे, ह्याचा काहीतरी सरकारने पाठिंबा द्यावा यासाठी आम्हाला।
तर जसं आपण बघितलं की या विषयावरती मनसे कोळी बांधवाच्या मागे ठामपणे उभी राहणार आहे असं आपल्याला दिसतंय.